अमरावतीमध्ये एका 19 वर्षीय तरुणानं तब्बल 180 मुलींचं लैंगिक शोषण केलं असून त्याने 350 अधिक अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे। आरोपीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ताब्यात घेतलाय। मोहम्मद अयान अहमद उर्फ तन्वीर अहमद असं आरोपीचं नाव आहे। त्याला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीच्या या कृत्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। अमरावतीतील नेते आक्रमक झाल्यानंतर आरोपी आयांच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आलाय। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। मात्र प्रश्न असा निर्माण झालाय की आरोपी आयांनं 180 मुलींना आपल्या जाळ्यात कसं उडवलं। तर आयान हा 19 वर्षाचा असला तरी सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रिय असायचा। रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून तो आपले आलिशान जीवन दाखवायचा। महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, वाढदिवसाला अनेक केक अशी तो सोशल मीडियावर हवाबाजी करायचा। यानंतर तो तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा। त्यांना गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर तरुणींचे तो अश्लील व्हिडिओ बनवून लैंगिक अत्याचार करायचा अशी माहिती समोर आली। आयन हा मुलींना मुंबई आणि पुण्याला घेऊन जायचा। त्या ठिकाणी मुलींचे व्हिडिओ बनवायचा अशी माहिती आहे। त्यामुळे आता त्याने आपल्या जाळ्यात इतर जिल्ह्यातील मुलींनाही ओढले आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। अयान अहमदनं अश्लील व्हिडिओंचा वापर करून मुलींना ब्लॅकमेल केलं आणि त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं असा आरोप आहे। यापैकी काही व्हिडिओ ऑनलाईन मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले होते। या प्रकरणात आणखी देखील काही आरोपी सहभागी असल्याचा संशय आहे। आरोपीला अश्लील व्हिडिओ बनवण्यात त्याच्या मित्रांनी मदत केल्याचा संशय आहे। तसंच आरोपीच्या मित्रांनी मुलींसोबत काही गैरवर्तन केलंय का असाही प्रश्न निर्माण झालाय। या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि त्यासाठी SITची स्थापना करण्यात यावी अशी मागणी होतीये। या प्रकरणावरून राज्यसभा खासदार अनिल बोंडे हे चांगलेच आक्रमक झालेत। SIT स्थापन करण्याची मागणी बोंडे यांनी केली आहे। जर SIT स्थापन केली नाही तर आंदोलनाचा इशारा बोंडे यांनी दिलाय। या प्रकरणी आता राज्य सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे। पोलिसांकडूनही या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे। सायबर सेलकडून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले अश्लील व्हिडिओ डिलीट करण्यात येत आहेत। तसंच कुणी पीडितांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असेल तर त्यावरही पोलिसांची करडी नजर आहे। पीडितांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। आरोपी अयान हा MIM पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। आरोपी अयानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये MIMचे अमरावतीचे अध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून पत्र स्वीकारताना आणि पक्षाच्या सभांमध्ये सोशल मीडिया रील्स बनवताना दिसतोय। मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यापासून त्याच्या Instagram अकाउंटवरून असे अनेक व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत। आरोपी 19 वर्षाचा असला तरी त्याने शेकडो मुलींचं आयुष्य अंधारात ढकलले। त्याने 350हून अधिक अश्लील व्हिडिओ बनवल्याचं आपल्या व्हिडिओत व्हायरल होणार नाही ना अशी चिंता पीडितांना लागल्याची चर्चा आहे। त्याने ब्लॅकमेल करून मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे। जर त्याने असं केलं असेल तर याही मुलींचं आयुष्य नर्क बनतं आहे। त्यामुळे वय जरी लहान असलं तरी आरोपी जरी वयानं लहान असला तरी त्याचं राक्षसी वृत्ती सर्वांसमोर आली। जर त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली नाही तर उद्या तो असंच कृत्य पुन्हा करेल। तसंच त्याला कठोर शिक्षा झाली नाही तर इतरही अशी जी राक्षसी वृत्तीची लोक आहेत त्यांना पोलिसांचा आणि कायद्याचा कोणताही धाक उरणार नाही। त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये आणि आरोपीनं असं कृत्य करण्याचं पहिलं 10 वेळेस विचार करायला पाहिजे। त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं मत काही जणांनी व्यक्त केलंय।